श्रीराम समर्थ. उत्तम जन्मा येऊनी रामा गेलो मी वाया, दुष्टपातकी शरण मी आलो, दुष्टपातकी शरण मी आलो, सत्वर तव पाया. उत्तम जन्मा येऊनी रामा गेलो मी वाया. हा आपल्याला उत्तम नरजन्म मिळाला आहे. मग मुमुक्षत्व उत्पन्न होण्यासाठी पूर्वपुण्याही पाहिजे. नाहीतर जन्मच्या जन्म संसारात गेले ना तरी परमार्थाचा चित्ताला स्पर्शसुद्धा होत नाही. प्रपंच हे नरजन्माचे साध्य नव्हे. नरजन्माचे साध्य आहे परमार्थ आणि परमार्थाचे साधन आहे प्रपंच. ही जाणीव जाणत्याने नेहमी चित्तात बाळगली पाहिजे. हा नश्वर संसार सोडून आपणा सर्वांस एक दिवस जायचे आहे आणि त्यावेळी आपल्याबरोबर काय येणार आहे? अंतकाळी या जीवाची सुटका रामा वाचून कोणी करणार नाही. म्हणून समर्थ उपदेश असं करतात, भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वयेनी ववी तापसे चंद्रमौली, तुम्हा सोडवी राम हांत काळी. पण प्रपंचातील क्षणिक वैभवाला सुखावलेला प्राणी शेवटपर्यंत रामाला अगदी विसरून जातो. पण दयाळू राघव मात्र विश्वाचा मायबाप असल्यामुळे शेवटच्या क्षणी जरी आपण त्याचं स्मरण केलं तरी तो धावत घेतो. म्हणून समर्थ असं म्हणतात की प्राणी क्षीण जाहला देही, वेढीला यमदूतांनीही, सोडविता तेव्हा सोडविता नाही, एक रामा वाचुनी. म्हणजेच काय की रामाने आपल्याला साक्षात भेटावे अशी जर इच्छा असेल तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे साधकाने अखंड श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा जप केला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.